नमस्कार मंडळी, टेस्टीचा कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासाठी ना एक रसरशीत आणि झणझणीत अशी वीकेंड स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी सोपी आणि अगदी कमी साहित्यामध्ये, ना जास्त वाटण ना जास्त डोक्याला ताप, आणि वीकेंडही एन्जॉय करा आणि रेसिपीही अशी ही रेसिपी. तर आपल्या रेसिपीचं नाव आहे चिकन ग्रेव्ही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. वीकेंड असला की घरातल्यांचं एकच सुरू होतं ना, आता मटण आणायचं की चिकन आणायचं. तर दरवेळी त्याच प्रकारचं चिकन किंवा मटण खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीने अशी चिकन ग्रेव्ही करून पहा. तुमचे घरातलेही खुश आणि तुमचा वीकेंडही हॅप्पी. असं मस्तपैकी ना रसरशीत असं चिकन ग्रेव्ही करायची आणि तुमच्या आहूंना आणि मुलांना आणि हो घरातल्यांना सर्वांना ना घेऊन जायचं आणि असं म्हणायचं, लाल लाल कलरचं चिकन, चिकनचा कलर लाल, चल माझ्यासोबत खायला, चल माझ्यासोबत खायला. असंच म्हणा. चला तर आपण ना आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी अगदी सोपी आणि झटपट होणारी एक पेस्ट तयार करून घेते. त्यामध्ये मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, थोडीशी पुदिन्याची पाने आणि एक मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊयात. त्याचबरोबर मी इथे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत 2 चमचे आपलं दही आणि आपण जी आत्ता पेस्ट बनवलेली होती त्यातील 1 चमचा मी यामध्ये टाकून घेऊन हे मी आता 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. आता आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत इथे आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊयात. इथे मी 1 कांदा, नंतर मी अजून 1 कांदा घेतलेला होता, 2 कांदे आणि अर्धं टोमॅटो घेतलेलं आहे. जर तुमचा टोमॅटो छोटा असेल तर तुम्ही एकही घेऊ शकता. त्याचसोबत आपले 10 मिनटं झालेले आहेत चिकन मॅरिनेट होऊन. मी इथे एक कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र, 1 छोटा चमचा जिरे, 2 ते 3 लवंगा, काळी मिरी आणि 1 मोठी इलायची यामध्ये टाकून घेत आहे. खड्या मसाल्याने ना आपल्या चिकनला मस्त अशी टेस्ट येऊन जाते आणि त्याची स्मेल ही खूप छान येतो. त्याचसोबत आपण चिरून घेतलेला कांदाही यामध्ये खडा मसाला भाजल्यानंतर आपण घालून घेऊया. आता कांदा भाजून झाला की यामध्ये आपण चिरलेलं टोमॅटो घालणार आहोत. आता आपण ना चिकनमध्ये आधीच मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपण आत्ता चिकनची ग्रेव्ही बनवताना कोणत्याही प्रकारचं मीठ घालायचं नाही, कारण आपण मॅरिनेट करतानाच मी मीठ घालून घेतलेलं होतं. आता आपण जी पेस्ट बनवलेली होती ती सर्व पेस्ट म्हणजे एक 2 ते 3 चमचे पेस्ट झालेली होती, ती सर्व पेस्ट मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता आपली पेस्ट चांगली भाजून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आमच्या साधा भाजीला लाल तिखट, कांदा लसूण मसाल्याला ना चटणी म्हणतात. कांदा लसूण मसाला एकदम झणझणीत अशी असते. कांदा लसूण मसाल्याशिवाय म्हणजे चटणीशिवाय आमचं कोणतंही व्हेज नॉनव्हेज ना हे अपूर्णच असतं. आता इथे ना मी एक 5 ते 7 मिनिटे आपली ग्रेव्ही चांगली भाजून घेतलेली आहे. आता आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकनही यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघा, मी चिकन सर्व असं मिक्स एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये कोणतेही पाणी घालत नाही, आपण तसंच झाकण ठेवून ते झाकून ठेवूयात. मी इथे चिकन 10 ते 15 मिनटं असं झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून झाकून ठेवलेलं होतं. तुम्ही इथे बघा, चिकनला आपल्या किती छान असं पाणी सुटलेलं आहे. चिकनला ना आपोआपच दह्याचं आणि मिठाचं चांगलं पाणी सुटतं.
मी इथे कोणत्याही प्रकारचं पाणी घातलेलं नाही आहे, तरीही 10 ते 15 मिनिटानंतर चिकनला आपल्या छान असं पाणी सुटलेलं आहे. आता परत मी चिकन 5 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं आणि या स्टेजला मी चिकनमध्ये 2 ते 3 वाट्या गरम पाणी घातलेलं होतं. म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी, त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पण हो, तुम्ही गरम पाणीच घाला, नाहीतर आपल्या चिकनची टेस्ट बिघडू शकते. इथे चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या ग्रेव्हीला कशी मस्तपैकी तर्री सुटले आणि वास तर एवढा सुंदर येतोय ना, खूप मस्तच. मी इथे आता चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती घालून घेत आहे आणि मी नेहमी ना शेवटीच कोथिंबीर घालते, कारण मला असं वाटतं आधी सुरुवातीला कोथिंबीर घातली तर ती काळी पडते. तुम्ही बघा आपलं चिकन मस्तपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता आपली चिकन ग्रेव्ही मस्तपैकी तयार झालेली आहे. ना जास्त वाटण, ना कोणते एक्स्ट्राचे मसाले आणि घरच्याच कमीच साहित्यात आपली ही ग्रेव्ही बनवून तयार होते. आता तुम्ही तुमचा विकेंडही एन्जॉय करा आणि ही चिकन ग्रेव्हीही एन्जॉय करा. आणि हो, घरातल्यांना म्हणायला विसरू नका, लाल लाल कलरचं चिकन, चिकनचा कलर लाल, चल माझ्यासोबत खायला, आहा चल माझ्यासोबत खायला. तुम्ही ही ग्रेव्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. आणि हो, आमच्या घरात तर ना भाकरीशिवाय नॉनव्हेज अपूर्णच असंच आहे थोडक्यात. तुम्ही इथे बघू शकता आपली चिकनची ग्रेव्ही ना किती अशी मस्त आणि छान दिसते. ही ग्रेव्ही बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना, तर या विकेंडला नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचसोबत अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आणि करून बघण्यासाठी आपल्या टेस्टी चव कुक विथ प्रांजली या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.